हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक. बाळांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण टॉपिकमध्ये कुठला कंटेंट आहे याबद्दल माहिती पाहिली आणि या टॉपिकबद्दल सुरुवात आज आपण करणार आहोत. ऑन द फर्स्ट पेज ऑफ दिस टॉपिक यू विल सी द पॉइंट कॅन यू रिकॉल. स्टेट बोर्ड तुम्हाला प्रश्न विचारते, कॅन यू रिकॉल. अरे सहज सगळंच रिकॉल होतं आपल्याला. तर प्रश्न विचारलाय त्यामध्ये डाल्टन्स थेरी बद्दल. डाल्टन थेरी काय म्हणते? You all know that Dalton had proposed the theory about the structure of atom. What he said, Dalton ने काय माहिती सांगितलेली आहे? डाल्टनची जी थेरी आहे, डाल्टन काय म्हणतो त्या थेरी बद्दल? डाल्टन says that atom is the smallest particle. एखाद्या मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे तो स्मॉलेस्ट पार्टिकल ॲटम आहे. आणि हा कसा आहे? इट इज इनडिव्हिजिबल. That one is indivisible particle which cannot be further divided. ज्याचे पुन्हा तुकडे करता येत नाही असं डाल्टनने सांगितलंय. ओके, हा एक त्याचा एक ड्रॉबॅक म्हणून आपण शिकत असतो. त्यानंतर त्याने फार महत्वाची गोष्ट सांगितली जी तुम्हाला हे दाखवून देईल की आजही त्या गोष्टीला आपण अनुसरून चालतो. त्या पुढे आलेल्या सर्व वैज्ञानिकांनी त्याला मान्य केलेलं आहे. ते म्हणजे काय की ॲटम्स of an element are same in all respects. एखाद्या एलिमेंटचा ॲटम, मग त्याचा सोर्स कुठूनही असू द्या, ऑक्सिजन भारतातला, ऑक्सिजन अमेरिकेतला, ऑक्सिजन इंग्लंड मधला, कुठलाही ऑक्सिजन घेतला तरी त्याचे सर्व ॲटम सर्व ठिकाणचे सर्व आस्पेक्ट्स मध्ये सेम असतात. ॲटम्स ऑफ एन एलिमेंट व्हॉट एव्हर देअर सोर्स इट मे बी आर सेम इन ऑल रेस्पेक्ट्स. आणि याच्या विरुद्ध म्हणता येईल ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम काय असतील? आर डिफरंट इन डिफरंट रेस्पेक्ट्स और एस्पेक्ट्स. वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स एकमेकांशी साम्य दाखवत नाहीत, भिन्न असतात. आणि एकाच एलिमेंटचे ॲटम मग तो कुठूनही मिळू द्या, तो इतर त्या एलिमेंटच्या ॲटमशी सारखा असतो, साम्य दाखवतो. तर ही थेरीमध्ये याने मांडलेलं आणखी एक महत्वाचा मुद्दा डाल्टनने सांगितला. इन अ केमिकल रिएक्शन ॲटम्स ऑफ एलिमेंट कंबाईन इन होल इंटिग्रल नंबर. कुठल्याही एलिमेंटचा ॲटम हा केमिकल रिएक्शन मध्ये इंटिग्रल नंबर मध्ये कंबाईन होतो असं डाल्टनने सांगितलंय. म्हणजे इंटिग्रल नंबर म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की अर्धा नाही किंवा पाऊण नाही. इट इज कम्प्लीट इन द सेन्स ऑफ होल नंबर. 1, 2, 5, 10 अशा टप्प्यामध्ये. सो द बेस्ट थिंग दॅट ही गेव वॉज ॲटम्स ऑलवेज कंबाईन इन होल नंबर्स. ॲटम्स नेहमी होल नंबर्स मध्ये कंबाईन होतात, हाफ कंबाईन होत नाही. अर्धा हायड्रोजन ॲटम अर्ध्या ऑक्सिजनशी कंबाईन होत नाही. एकतर तुम्ही तिथे हायड्रोजन घेत असलेला 2 घ्या, 10 घ्या, 5 घ्या, ऑक्सिजन 4 घ्या, 5 घ्या, 8 घ्या, परंतु पाऊण, अर्धा, दीड, सव्वा असा नाही. सो ॲटम्स ऑलवेज कंबाईन इन होल नंबर्स. हे डाल्टनने सांगितलेल्या ह्या मुद्द्यांना आपल्याला लक्षात घेणं आहे. सो दिस इज अबाउट द डाल्टन्स थेरी अँड धिस थेरी प्रमोट्स द सायंटिस्ट टू फाइंड द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. एकदाच ह्या पॉइंट्सला लक्षात घ्या, लिहूनही घेऊ शकता, स्नॅपशॉट घ्या तुमच्या मोबाईलमध्ये, ह्या पॉइंट्सला लिहून घ्या. ओके, रब करतोय. Next question asked from your syllabus. Next question from the part of syllabus is about compound formation. Compound कसे तयार होतात. तर कंपाऊंड बद्दल आपण लास्ट इयर खूप छान पद्धतीने अभ्यास केलेला. त्यामध्ये तुम्ही पाहिलं
compounds are formed by chemical combination of two or more than two different atoms or atoms from different element. Okay, compounds are formed by chemical combination of atoms of more than two or two different kinds of elements in a fixed proportion. कंपाऊंडचं जे फॉर्मेशन असतं ते कुठल्याही वेगवेगळ्या एलिमेंटच्या ॲटमचं फिक्स प्रपोर्शन मध्ये कॉम्बिनेशन कंपाऊंड फॉर्मेशन करतं. त्यानंतर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युल्याबद्दल एक क्वेश्चन विचारलाय, लाईमचा, स्लेक्ट लाईमचा, कॅल्शियम कार्बोनेटचा. बाळांनो, आजपर्यंत जरी तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युले मगअप केले असले तरी ह्या टॉपिक मध्ये आपल्याला जी माहिती मिळणार आहे, अथवा तुम्ही 8चा जर आपल्याकडे शिकलेला सिलेबस छान पद्धतीने रिवाइज केला तर नक्कीच तुम्हाला विचारलेल्या त्या कंपाऊंडची मॉलिक्युलर फॉर्म्युले घोकावी लागणार नाहीत. आणि या टॉपिक मध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीची माहिती मिळवायची आहे. टॉपिक मधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. देयर आर 5 लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स. केमिकल कॉम्बिनेशन्सची 5 लॉज आहे. ओके, आणि ही जी लॉज आहेत बाळांनो, जे आज आपण शिकतो, दे वर फाउंडेड बाय डिफरंट सायंटिस्ट ड्युरिंग द 17th and 18th century. म्हणजे पिरियड जो आहे ह्या डिस्कव्हरीचा तो 1700 ते 1800 या कालावधी दरम्यानचा, मागचा खूप जुना 1600 ते 1700 या कालावधी दरम्यानचा खूप जुना शोध आहे. अँड दॅट वी आर स्टडिंग नाउ ऑल्सो. सो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, देर आर 5 केमिकल कॉम्बिनेशन लॉज, among which we have the 2 important laws to study. The first one among the 2 important law that we are going to study is law of conservation of matter. Law of conservation of matter. It is also referred as law of conservation of mass. So if you have command on English, then you can understand the meaning of these words. बाळांनो, ह्यातील conservation हा शब्द जर तुम्हाला येत असेल, then you can perfectly have a good idea or logic to predict what we are going to say. हा नियम काय सांगतो की मॅटर अथवा मास कंजर्व्ड राहतं, बदलत नाही, अक्षय राहतं, स्थिर राहतं, नष्ट होत नाही. ही माहिती आपल्याला ह्या लॉ मधून मिळणार आहे. तर हा लॉ काय सांगतो, कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये जी रिएक्टंट समाविष्ट होत असतात आणि त्यापासून तयार होणारी प्रोडक्ट जे असतात, रिएक्टंटचं मास जे होतं तेवढंच मास प्रोडक्टचं राहतं. ओके, सो इन सिंपल वर्ड्स वी कॅन से दॅट इन एनी केमिकल रिएक्शन द मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज सेम टू द मास ऑफ प्रोडक्ट प्रोड्युस्ड. कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंटचं मास हे प्रोडक्टच्या मास एवढंच असतं. आणि म्हणजे ह्या घटनांमध्ये कुठल्याही पद्धतीचा गेन किंवा लॉस होत नाही. देर इज नो लॉस और नो गेन ऑफ मास इन रिएक्टंट्स और प्रोडक्ट्स. बनलेल्या प्रोडक्ट्स मध्ये लॉस होत नाही मासचा, अथवा गेन सुद्धा होत नाही. सो दिस लॉ स्टेट्स it that the mass remains conserved. मास तसंच राहतं, बदलत नाही. तर याला एका सोप्या शब्दांमध्ये सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करूया. सपोज कन्सिडर वी हॅव द रिएक्टंट्स A and B. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. That is combination of A and B. Compound C is formed. So see here, A आणि B ही आहेत reactants. These two are reactants. When these two reactant reacts, whatever their mass, here it is, suppose both they have combined mass x grams. So the resultant formed C. हा जो C बनलाय नवीन पदार्थ केमिकल, तर त्याचं सुद्धा मास इक्विव्हॅलंट टू द मास ऑफ रिएक्टंट असतं. सो मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज सेम टू द मास ऑफ प्रोडक्ट. तर ही संकल्पना सांगणारा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आहे. चला तर एका केमिकल इक्वेशनच्या स्वरूपामध्ये याला समजावून घेऊया. द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी कुठले एलिमेंट लागतात? विच आर द एलिमेंट्स रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड? Carbon. When carbon
इज बर्न. कार्बन बर्न होतो. कार्बन बर्न होतो म्हणजे कशाशी कंबाईन होतो? यस, इट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. व्हेन कार्बन बर्न्स इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साइड. ओके, कन्सिडर दिस एक्झाम्पल. आपण इथे जनरल पाहिलं. आता या ठिकाणी केमिकल इक्वेशन पाहत आहोत. कार्बन कंबाइन्स विथ ऑक्सिजन गिव्ज कार्बन डायऑक्साइड. इज इट अ बॅलन्स इक्वेशन? काय हे बॅलन्स इक्वेशन आहे? कार्बन प्लस O2. कार्बनचा एक ॲटम, कार्बनचा एक ॲटम, ऑक्सिजनचे दोन ॲटम, ऑक्सिजनचे दोन ॲटम. येस, बॅलन्स. येस. तर बाळांनो पहा, आपण ह्यांचे ॲटॉमिक मास कन्सिडर करणार आहोत. कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12. आय नो, डू यू नो? शिका मग. 12. ओके, कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12. ऑक्सिजनचं एका ॲटमचं ॲटॉमिक मास जे असतं ते 16. एकाच 16. किती आहेत ॲटम्स इथे? 2. म्हणजे 2 into 16. चला एकदाची ही रिएक्टंट साइड आपण क्लिअर करून घेऊया. त्यामध्ये पहा, हिअर इट इज 12 प्लस 2 into 16 इज 32. 16 दुने 32. मनातल्या मनात म्हणायचं आणि म्हणायचं 16 to 32. ओके, कॅल्क्युलेट इट व्हॉट एव्हर यू आर युझिंग द मेथड. द नेक्स्ट वन इज कार्बनचं ॲटॉमिक मास. इथे या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांना आपण मॉलिक्युलर मास घेऊया. कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास कसं काढावं याबद्दल आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये सुद्धा शिकलेलो आहे. सो वी हॅड गॉन थ्रू हाऊ टू फाइंड द मॉलिक्युलर मास. या मॉलिक्युल मध्ये कार्बनचा ॲटम आहे 1, तर एका ॲटमचं वजन झालं 12. ऑक्सिजनचे ॲटम्स किती आहेत? 2. म्हणजेच 2 ॲटम्सचं, एका ॲटमचं वजन 16, 2 ॲटमचं वजन किती होईल? 32. 12 plus 32, 12 plus 32. So we have the left hand side 44 and the right hand side 44. You may use the units gram. 12 gram, here this much gram, 12 gram, and this is 32 gram. So the resultant is 44 gram of reactant is same to the 44 gram of product produced. अशा पद्धतीने तुम्हाला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जो नियम सांगतो तो टॅली करता येईल. आपण पाहतोय की रिएक्टंटचं मास बदलत नाही. कुठल्याही पद्धतीचा कंपाऊंड, कोणताही कंपाऊंड बनू द्या, द मास ऑफ रिएक्टंट इज सेम टू द मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आणखी एखादा एक्झाम्पल तुम्हाला घेता येईल. चला पाहूया, वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशनचं घेऊया. वॉटर मॉलिक्यूल मध्ये कुठले एलिमेंट्स होतात कंबाईन? चला पहा, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होत आहे. सो द प्रोडक्ट फॉर्म इज H2O. ह्याला बनवण्यासाठी कुठले एलिमेंट कंबाईन झाले? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. पहा, हिअर इट इज H2 प्लस O2. H2 प्लस O2. इज इट अ बॅलन्स इक्वेशन? 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, ओनली 1 ऑक्सिजन. मग इथे मी जर 2 लिहिला तर चालेल का? नाही, कारण हा कंपाऊंडच बदलून चाललाय. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O. इज इट वॉटर? नो. म्हणून इथे 2 नाही लिहित. आपल्याला कंपाऊंड बदलायचं नाही, कंपाऊंड तोच आहे. तर आपण काय करूया, वी आर पुटिंग 2 ॲट द फ्रंट. तुम्हाला जशा पद्धतीने मॅथमॅटिक्स मध्ये 2 into x plus y काय करतं याचं? 2 इज मल्टिप्लाइड विथ x, 2 इज मल्टिप्लाइड विथ y. अशा पद्धतीने हा 2 हायड्रोजन ॲटम सोबत सुद्धा मल्टिप्लाय होतो आणि ऑक्सिजन सोबत सुद्धा मल्टिप्लाय होतो. हे लक्षात येतं. तर पहा पुढे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. ऑक्सिजन 2 झाले. इज इट बॅलन्स नाऊ? ऑक्सिजनचे 2 ॲटम झाले, इथे सुद्धा 2 ॲटम झाले, परंतु इथे हायड्रोजनची संख्या किती झाली? 4. म्हणून आपल्याला इथे 2H2 प्लस O2 असं लिहावं लागतं. तर हे झालं बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. आता पाहूया ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मासला कम्पेअर करून. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1. किती ॲटम्स आहेत तिथे? 2 into 2. इट इज 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची लक्षात घ्या, हायड्रोजनच्या पायथ्याचा 2 आणि समोरचा 2. 2 into 2 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. सो एका ॲटमचं जर 1 असेल तर 4 ॲटम्स 4 into 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास तुम्हाला माहिती आहे 16. ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास, ॲटॉमिक मास 16. किती ॲटम्स आहेत? 2. सो इट इज 2 into 16. एकाच 16, 2चं 2 into 16. ओके, नेक्स्ट वन. इकडे प्रोडक्ट साइडला बघूया. आपल्याला सर्वांची दुप्पट करावी लागणार आहे. हायड्रोजनचे किती ॲटम्स झाले इथे? हायड्रोजनचे ॲटम्स 4. सो इट इज 4 into 1 प्लस ऑक्सिजनचा किती आहे?
it is 2O, that is 2 atoms of oxygen, 2 into 16. चला तर पाहूया, तुम्हाला कळतं न्यूमेरिकल सहज पद्धतीने कळतात. इट इज 4 plus 32 and there it is 4 plus 32, 36 on the reactant side, 36 on the product side. So from this example also we come to know that the mass of the reactant remains the same, that shows equivalency with the mass of products. हा लॉ आपल्याला सांगतो की मास रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडचे सेम राहतात. तर या लॉ बद्दल आपल्याला ज्या फॅक्ट्स आहेत लिहिणं, त्या तुम्हाला मी बोर्डवरती लिहून देतो. हा भाग जो समोर दिलाय तो एकदाचा तुम्ही लिहून घ्या जस्टिफाय करण्यासाठी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तर बाळांनो, हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ज्याने मांडलाय तो फ्रेंच सायंटिस्ट होता. त्याचं नाव प्रोनाऊन्सिएशन करत असताना थोडीशी अडचण निर्माण होते, कारण फ्रेंच लँग्वेज मध्ये ह्याचं जे नाव प्रोनाऊन्सिएशन आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे. आपण ह्या स्पेलिंगला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून अँटॉइन लॅव्होइझियर असं म्हणतो, परंतु ह्या वैज्ञानिकाचे मित्र, फॅमिली मेंबर्स त्याला अँटॉइन म्हणायचे नाही. त्यासाठी त्यांची जी टोनिंग आहे फ्रेंच लँग्वेजची ती वेगळी आहे. तर प्रयत्न करू आपण त्याला फ्रेंच लँग्वेज मध्ये प्रोनाऊन्स करण्याचा. काय आहे या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन? इट इज ऑन्थ्वान, ऑन्थ्वान लॅव्होइझियर, ऑन्थ्वान लॅव्होइझियर. म्हणजे जर तुम्ही त्याला त्या नावाने हाक मारली तर कदाचित येईल तो तुमच्याजवळ. अँटॉन लॅव्होइझियर इन द इयर 1785, 1785 मध्ये ह्या वैज्ञानिकाने लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास मांडला. त्याचं म्हणणं काय, आपण आता जस्टिफाय केलं वेगवेगळे उदाहरणं घेऊन. देअर इज नो राईज ऑर फॉल. राईज नाही, चढाव नाही, फॉल नाही, घसरण नाही, उतरण नाही, ड्रॉप नाही इन द वेट ऑफ मॅटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. नो राईज, नो फॉल ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन. कशात? इन द वेट ऑफ मॅटर. कधी? ड्युरिंग द केमिकल रिएक्शन. कुठल्याही केमिकल रिएक्शनच्या दरम्यान प्रोडक्ट अथवा रिएक्टंट मध्ये जे मास असतं ते सेम राहतं. बनलेल्या प्रोडक्ट मधील मास मध्ये राईज अप होत नाही किंवा फॉल डाऊन होत नाही. द सेकंड वे वी कॅन एक्सप्रेस इट इज इन अ केमिकल रिएक्शन the total weight of the reactant, reactantचं weight is same as the total weight of the products formed. रिएक्टंटचं जेवढं वेट आहे, सम ऑफ वेट ऑफ रिएक्टंट्स इज इक्वल टू सम ऑफ वेट ऑफ प्रोडक्ट्स, असा हा नियम सांगतो. तर तुम्ही लिहू शकता रिएक्टंट्स वेट, रिएक्टंट्स वेट is equal to products weight. So this way you can write. Next one, what you can say about the same law? Mass cannot be created. Mass नव्याने बनवता येत नाही. त्याचा जो उगम होतो तो काहीतरी अस्तित्वात होतो त्यापासूनच झाला. मास कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. आहे तो मास डिस्ट्रॉय करता येत नाही. सो हिअर वी हॅव द टू सिंपल सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला दोन सिंपल सेंटेन्स आहेत. फर्स्ट वन इज मास कॅन नॉट बी क्रिएटेड, सेकंड वन इज मास कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. सो मेक इट कॉम्प्लेक्स. इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामर. ओके, यूज नायदर नॉर असा क्वेश्चन आला तुम्हाला पुढे, यूज नायदर नॉर, तर तुम्ही याचं उत्तर सहज लिहू शकता. काय म्हणणार आहात? हे पण नाही ते पण नाही. नायदर नॉर म्हणजे काय? हे पण नाही ते पण नाही. तर वाक्य काय बनेल याचं? द सेंटेन्स विल बी, व्हॉट विल बी द सेंटेन्स? मास कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. मास, ओके, आणि हे पहा कॉमन, कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड वेगळं आहे. तर आपण काय करूया, मासला कॉमन ठेवूया. मास can neither be created nor
बी डेस्ट्रॉइड. अशा पद्धतीने तुम्ही याची मांडणी करू शकता. सो दिस वॉज ऑल अबाउट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. ह्या पुढच्या तासामध्ये आपण सेकंड लॉ शिकणार आहोत, दॅट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. ह्या दिलेल्या अभ्यासाला सुंदर पद्धतीने आपल्याला रिवाइज करायचंय. वेगवेगळी उदाहरणं पाहायची आहेत करून सोडून, आणि यासोबतच आपण ह्यावर आधारित बरीच उदाहरणं जी आज 11th-12th मध्ये 11thला फर्स्ट टॉपिक मध्ये अभ्यासाला ती सुद्धा सोडून पाहणार आहोत. तर बोर्डवरचं सगळं लिहून घेऊया आणि भेटूया पुढच्या तासामध्ये. थँक्यू व्हेरी मच.